नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. आजचा विषय हा घरातील महिलांच्या संदर्भात आहे. कारण एका ठिकाणी मी वाचताना मला तो विचार फार आवडला. तो मी आपल्या भक्तांच्या कानावर घालतोय. महिलांनी सुद्धा मनापासून ऐकावा. महिलांच्या बाजूनीच आजचं मला बोलायचं आहे. पुरुषांनी पण ऐकावं आणि ज्याला खरोखरच आपलं कुटुंब सुख, शांती, समाधान, आनंदाने परिपूर्ण करायचं आहे, त्यांनी ऐकावं, त्याच्यावर विचार करावा आणि नंतर आचरण करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाच्या घरात स्त्री रूपाने कोणतरी आहे. आई आहे, बहीण आहे आणि पत्नी आहे. ही तीन रूपे जरी वेगळी असली तरी स्त्री आहे हे महत्त्वाचं. बहीण भावावर प्रेम करते, आई मुलावर प्रेम करते आणि बायको नवऱ्यावर प्रेम करते, मुलावर प्रेम करते. पण आज अनेक ठिकाणी पाहतो घरातील वातावरण अत्यंत दूषित झालेलं आहे. अलीकडं तर लग्न आज होतात, 4 दिवसामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दिले जातात. लग्न होण्याच्या बरोबर जवळ 80% घटस्फोटासाठी अर्ज कोर्टात दिले जातात. मग त्यातून पोडगे आलं, हेलपाटे आलं, अमुक आलं, तमुक आलं. नवीन सूनबाई आली, काही दिवसानंतर जन्मदात्या आईबरोबर भांडणं होतात. सासू सुनाची तर भांडणं आहेतच आहे. त्यात नणंद घरात असेल तर आणखी परत तिसरा प्रकार चालू होतो. खरं म्हणजे ही नाती जी परमेश्वराने निर्माण केलेली आहेत ती आनंदासाठी केलेली आहेत आणि आपण ह्या तिघांकडून वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घ्यायला पाहिजे. परंतु भांडण, तंटा, अबोल, कोर्ट, अमुक अमुक आणि तमुक तमुक, त्यामुळं कोणत्याही घरामध्ये माणसं आहेत 2-3 लाखो नव्हे. आता हल्ली तर 50 लाखाच्या खाली घर नाहीत. चांगली चांगली घरं आहेत, पण तिथं शांतता नाही. मग इकडं जा तिकडं जा, त्यांचे उपाय. नुसतं माणूस दिवसभर त्या विचारात भरकटलेला असतो आणि पदरात काहीही पडत नाही. म्हणून ज्या लेखकाने हा विचार दिला, त्याने असा विचार दिला की प्रत्येक घरामध्ये जी स्त्री आहे म्हणजे जिवंत देवी आपल्या घरात आहे. त्यांनी प्रत्येक महिलेला म्हणजे आईला, बहिणीला आणि पत्नीला देवीचं रूप संबोधलेलं आहे की प्रत्येक घरात एक जिवंत देवी आहे. तुम्ही कोल्हापूर, तुळजापूर, वणीची देवी, माहूरगड किंवा अन्य ठिकाणी देवीला जायचीही गरज नाही. कारण तुमच्या घरातच जिवंत देवी आहेत आणि तिचं अनेक रूपं तुमच्या घरातच आहेत आणि ती अनेक रूपाने तुम्हाला पालनपोषण करते आणि तुम्हाला सुखमय जीवनासाठी प्रयत्न करत असते. तर त्याने सांगितलं आहे, आपल्या पत्नीला, बहिणीला किंवा आईला, पत्नीला किंवा बहिणीला तुम्ही देवी माना. जर तिला तुम्ही लक्ष्मी म्हणून संबोधलं तर ती तुमच्या घरी पाणी भरेल. ती पैशाच्या अडचणी आल्या तर ती तुम्हाला साथ देईल. लक्ष्मीचं रूप डोळ्यासमोर आणा आणि त्याप्रमाणे तिच्याबरोबर तुम्ही आपण म्हणतो तसं वागणूक करा. तुम्हाला घरात काहीही कमी पडणार नाही. दुसरं, तिला तुम्ही अन्नपूर्णा माना. ती किंवा ते अन्नपूर्णेचं रूप पण आहे, लक्ष्मीचं रूप पूर्ण आहे. आणि जेव्हा तुम्ही तिला अन्नपूर्णा म्हणून पाहता तेव्हा ती तुमचे भोजनाची व्यवस्था करते, चांगलं तुम्हाला खाऊ घालते. त्यामुळं तुम्हाला आजार पण येत नाही. ज्या भावनेने ती देते त्या भावनेनेच आपण भोजन केलं म्हणून तिचं डोकं शांत राहणं, तिला त्रास न देणं, तिला शिवीगाळ न करणं, पण तिच्यावर प्रेम करायला पाहिजे. ते आई पण करते, बहीण पण करते आणि बायको पण करते. त्याच्यानंतर तिला गृहलक्ष्मी तुम्ही संबोधा. गृहलक्ष्मी म्हणजे ती संपूर्ण परिवार सांभाळते. आज आपण एक मित्र सांभाळायचा, नवरा बायको एकमेकाला सांभाळत नाहीत, परंतु ही गृहलक्ष्मी म्हणून आपण जेव्हा पाहतो ती तेव्हा अखंड कुटुंब सांभाळते. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत तिला विविध प्रकारची कामं करावी लागतात, विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागतात. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की ती सरस्वतीसुद्धा आहे. कारण लहान मुलांचं शिक्षण, लहान मुलांचं पालनपोषण, त्यांना शाळेत सोडणं, शाळेत आणणं, त्यांचा अभ्यास घेणं, म्हणजे साक्षात सरस्वती रूपाने ती तुमच्या मुलांना शिक्षण देते. जे तुमच्या घरात मोठे आहेत त्यांनासुद्धा चांगलं शिक्षण देते. असं वागा, तसं वागा. त्याच्यानंतर सांगितलं आहे ती दुर्गा मातासुद्धा आहे. कारण संकट कुठलंही आलं तरी ती धीराने तोंड देते. कुणाचं येणं देणं असलं, कुठलं संकट आलं तर अगोदर बायको पुढं जाते, बहीण पुढं जाते, आई पुढं जाते
आपण थोडं मागं असतो. धैर्य आपल्यापेक्षा पुरुषांपेक्षा स्त्रीच्या अंगामध्ये जास्त आहे, म्हणून तिला दुर्गा मातासुद्धा म्हटले आणि ती अनेक संकटांना तोंड देते. त्याच्यानंतर तिला कालीमातासुद्धा म्हटलेलं आहे. देवी कालीमाता देवी कलकत्त्याला आहे. बऱ्याच वेळेला आपण घरात असतो नसतो, परंतु घरातल्या सगळ्या सदस्यांचं रक्षण करण्याचं काम ते करते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. घरात एखादी वयस्कर व्यक्ती असणंसुद्धा खूप जमेची बाजू आहे. ती लहान मुलांचं संरक्षण करते, नवऱ्याचं संरक्षण करते, मुलांचं संरक्षण करते, नातवांचं करते. येणारे काही संकट असतील तर ती संकटातून अगोदरच मार्ग काढून ठेवते. अशी ही विविध रूपं महिलांची आहेत. आपण महिलांना मान द्यायला पाहिजे. त्यांना सुख समाधान कसं मिळेल याचा जर विचार केला आणि महिलांसुद्धा आपापसात वादविवाद न करता कोण आपल्या नवऱ्याचं बघतंय, कोण आपल्या मुलाचं बघतंय, कोण बहीण भावाचं बघतंय. शेवटी घरातील सगळ्यांना एकमेकाला आनंद मिळावा यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असतात. परंतु अलीकडच्या काही वर्षामध्ये या एकत्र कुटुंब पद्धतीला किंवा कुटुंबाला एक गालबोट लागलं आहे. त्यामुळं कुणी कोणाचं तोंड बघत नाही, कुणी कोणाकडे जात नाही. त्यामुळं समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि समस्या वाढल्यानंतर तो परिणाम शरीरावर होतो. अनेक प्रकारच्या गोष्टीमुळं शरीरावर परिणाम होतो. मग वादविवाद वाढतात. मग ह्याच्यातून आजारपण उद्भवतं. खर्च तुमचाच होतो. त्यामुळं आपण ठरवा की आपल्या घरातली स्त्री ही अनेक देवींची रूपं आहेत. तिच्याकडे त्या रूपाने पहा. ती जे दिवसभर करते एवढं कुणीही करू शकत नाही. तर आपल्या मनात जर विचार आणला आणि आपण त्याप्रमाणे वागण्याचा आणि आचरणाचा जर प्रयत्न केला तर घरात आई, बहीण आणि पत्नी यांची एकमेकांची भांडणं होणार नाहीत. तुमचं आईबरोबर होणार नाही, तुमचं बहिणीवर भांडण होणार नाही आणि तुमचं पत्नीबरोबर भांडणं होणार नाही. शेवटी तंटा, वादविवाद, भांडण हे आपल्या प्रगतीला, आपल्या आरोग्याला अतिशय घातक आहेत. शेवटी दवाखाने तुमची वाट पाहतात. दवाखान्याकडे जायचं नसेल तर या देवीच्या रूपाला नमन करा. त्यांच्याबरोबर प्रेमाने वागा. त्यांच्याबरोबर जी आचारसंहिता आहे ती पाळा आणि प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, प्रेमाने बोला. हेच खरं अध्यात्म आहे. याचा विचार करावा अशी आपणास प्रार्थना करतो. नमस्कार.